मी गावाकडे आलोच होतो रे, तेवढ्यात पप्पांनी नुसता बदबद काम सांगून दिलं बाई मला. पण काय हरकत नाही, आपण कडून घेऊ. एवढं थोडंसं पाणी भरायचं होतं फक्त. आता पाणी वगैरे भरून मला जायचं होतं चाळीसगावला, कारण की मी लई दिवसाचे कपडे घेतले नाही. मी आता जाऊन मस्तपैकी कपडे घेतो चाळीसगावला. मग मी रेडी होऊन निघालो चाळीसगावकडे. भाई मी कपडे घेतो ना, फक्त एकच फिक्स दुकान आहे आपली, आनंद कलेक्शन. कपडे वगैरे घेऊन बाहेर आलो होतो भाई. मस्तपैकी रस्त्याचे काम एकदम भारी झाले बरं का आपल्या चाळीसगावमध्ये. आपला चाळीसगाव पण उपजिल्हा झालाय भाई. आता थोड्या दिवसांनी मस्तपैकी जिल्हा होऊन जाईल आपला चाळीसगाव. चाळीसगावमध्ये काय विषय का ना भाऊ, नुसता गर्दी असते आपल्या चाळीसगावमध्ये कधी पण. गर्दीचा काय विषय नाही भाई, इथं कायमच असते. पण या चाळीसगावमध्ये ऊन लई पडतंय बरं का आता. तर हे आहे आमच्या चाळीसगावचं सिग्नल पॉईंट भाई. इथं एवढी गर्दी असते ना, पण आज एवढे लोक नाही भाई इथं. पण काय पण म्हणा भाई, या गेल्या 5 वर्षापासून पूर्ण बदलून टाकलंय बरं का मंगे दादांनी आपल्या चाळीसगावला. काय विषय नाही, मी पूर्ण चाळीसगाव माझ्या कॉलेजच्या युनिफॉर्मवरच फिरलो भाई. कोणी पण भेटलं ना भाई, नुसतं विचारायचं तू संदीप फाउंडेशनला आहे का म्हटलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हा पुतळा आहे ना, डायरेक्ट आमच्या चाळीसगावची शान आहे भाई. मग मी आलो घरी, कारण की आपल्याला आज संध्याकाळी श्री संत सेवालाल महाराजांची जयंती साजरा करायची होती. कारण की आज 15 फेब्रुवारी होती. 15 फेब्रुवारी म्हणजे श्री संत सेवालाल महाराजांचा वाढदिवस. त्यानिमित्त आम्ही जयंती म्हणत होतो आमच्या गावात. नाचता नाचता पूर्ण शर्ट भरून टाकला भाई माझ्या मित्रांनी माझं. जाऊ दे हे सोडा, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक फॉलो करून घ्या. जय श्रीराम.